रस्त्यावरली झाडं उखडून पडले, पण केळीचं एक झाड सुद्धा पडलं. आणि सांगायचं म्हणजे केळीची जे आता मी जिथून जे रोप आणलं होतं केळीचं, तो शेतकरी सुद्धा म्हणला होता की तू जर केळी लावली त्या केळीचा घड 8 फणीच्या वर जाणार नाही. तर स्वामिनीच्या प्रोडक्टची एवढी ताकद आहे की 14 फणीपर्यंत झाड नेल. आणि एका फणीला 38 ते 40 केळापर्यंत संख्या, एक फणी अशा 14 फण्यापर्यंत गेले. ही ताकद आहे प्रोडक्ट. एका फणीमध्ये किती केळं? एका फणीमध्ये 38 ते 40 केळ. सरासरी आपण 40 केळं पकडूया. अशा किती फण्या आहेत? 14 फण्या. 14 फण्या म्हणजे 14 चौक किती होतं? 56. म्हणजे 560 केळं. किती केळं? 560. एका घडाला, बरोबर आहे एका ना? झाडाला. एका झाडाला एक घड, एका झाडाला एक घड. जर समजा उदाहरणार्थ तुमच्या शेतामध्ये 1000 झाडं असेल, किती असेल? 1000 झाडं असेल ना? तुमच्या आता शेतामध्ये किती झाडं असेल? 2000 झाडं आहेत. किती झाडं आहे? 2000. शेतकऱ्याने ज्यानं त्यांना बियाणं दिलं, त्याने जे झाडं दिले, त्यानं पण सांगितलं की त्याच्यापुरतं काही होऊ शकत नाही. मग हा एक चमत्कार नाही झाला का? काय वाटतं तुम्हाला? चमत्कार दाखवण्यासाठी, चमत्कार दिसण्यासाठी तुम्हाला त्याच्या सानिध्यात जावं लागतं. कोणाच्या सानिध्यात? भक्तीच्या सानिध्यात. तुम्हाला भक्ती असणं गरजेचं आहे. तुम्हाला डोळे आहेत, पण ते डोळे आहेत का?